आज मी तुम्हाला सिमला मिरचीची भाजी दाखवणार आहे। खूप झटपट तयार होते आणि कुकरमध्ये 10 मिनिटातच तयार होते। सकाळच्या घाईमध्ये डब्याला देण्यासाठी अशी भाजी करू शकता। ज्यांना सिमला मिरची अजिबात आवडत नाही तेही आवडीने खातील, मला ही खात्री आहे। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी इथे पाव किलो इतक्या सिमला मिरच्या घेतल्या आहे। स्वच्छ धुवून त्या अशा उभ्या चिरून घेतल्या, त्यामधलं बी काढून घ्यायचं। एक बारीक चिरलेला कांदा घेतला, एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा लाल मिरची पावडर घेतली, एक चमचा गरम मसाला घेतला, अर्धा चमचा जिरं पावडर घेतलं, अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलं, भाजलेला दाण्याचा कूट घेतला अर्धी वाटी। आपण ही भाजी कुकर मध्ये करणार आहोत। कुकर छान गरम झाला आहे, तेल टाकायचं आहे 2 चमचे। तेल छान गरम झालं आहे, मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची, छान परतून घ्यायची आहे। छान परतली आहे, कांदा टाकूया। कांदा ही तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा, गुलाबी रंग येईपर्यंत छान परतायचा। कांदा छान परतला आहे, धनिया पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे। टोमॅटो टाकायचा, त्यानंतर तोही छान परतून घ्यायचा। टोमॅटो छान परतला आहे। सिमला मिरच्या टाकायच्या, कुटही टाकून घ्यायचा आहे दाण्याचा, छान असं परतून घ्यायचं आहे अर्धा मिनिट भर। खालीवर करून घ्यायचं, छान असं परतून घेतलं। चवीपुरतं मीठ टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। बुडापासून छान परतायचं आहे। भाजीमध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकलं आहे। शक्यतो भाजी करण्यासाठी गरम पाणी टाकायचं, म्हणजे भाजीलाही छान कलर येतो, तरी येते आणि भाजी छान शिजते। कुकरचं आता झाकण लावायचं, याची 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। ही भाजी 7 ते 8 मिनिटातच तयार होते। 2 शिट्ट्या करून घेतल्या, वाफ काढून घ्यायची आहे कुकरची। वाफ काढल्यानंतर चेक करूया, भाजी आपली छान शिजली आहे, बघू शकता। मस्त सिमला मिरचीची चमचमीत अशी भाजी तयार झाली। सिमला मिरची छान शिजली आहे, सर्व करूया। अशी सिमला मिरची नक्की तयार करून बघा, खूप छान होते, खूप टेस्टी होते, चवीला तर अप्रतिम लागते। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता। वरण भात केला ना तर तोंडी लावण्यासाठी ही भाजी करू शकता। मस्त अशी चमचमीत भाजी तयार झाली आहे, नक्की तयार करून बघा। कशी झाली ते नक्की कळवा। तुम्हाला माझ्या रेसिपी बघायला आवडत असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत। धन्यवाद।